तुम्ही ऍक्ट बघितलाय जीएसटीचा? कोणी बघितलाय? हा रूल्स बघितले? नाही ठीक असू दे. तुम्ही कमीत कमी बाबा काहीतरी ऍक्ट असतं, रूल्स असतं, एवढं तरी नोटिफिकेशन्स. सर्क्युलर्स. आता जीएसटी ऍक्ट जसं आपण म्हणतो तसं जीएसटी लॉ म्हणतो. काय फरक आहे किंवा काय एकच आहे काय वेगळं आहे? कोणाला वाटतं की वेगळं आहे? वेगळं असं कोणाचं म्हणणं आहे? कोणाचंच नाही. हा ऍक्ट जो आहे हा कशा प्रकारे अस्तित्वामध्ये येतो? तुम्ही ऍक्ट बघितलंच आहे. हा अस्तित्वामध्ये कशा प्रकारे आला? पार्लमेंटमध्ये हा पास होतो, बरोबर आहे. रूल्स पार्लमेंट आणि सरकार गव्हर्नमेंट यात काय फरक आहे? हा 543 लोकांचं सदन आहे. पार्लमेंट 543 लोकांची आहे आणि सरकारमध्ये 272 प्लस ज्यांच्या जागा असतात ते सरकार बनवतात, बरोबर आहे. तर हे जे रूल्स आहेत हे काढण्याचा अधिकार सरकारचा आहे. ऍक्ट जो बनतो हा 543 लोक मिळून बनवतात आणि नंतर रूल्स जो कायदा ऍक्ट बनला आहे त्याचं अंमलबजावणी करण्याकरता काय प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर कशा प्रकारे करायच्या याचे रूल्स बनवले जातात. म्हणजे इनोवाईज बनवावं लागेल हे ऍक्टमध्ये दिले, तरतूद अशी असेल इनोवाईजची, हे ऍक्टमध्ये दिलं असेल. आणि मग त्या इनवॉइसमध्ये काय काय कंटेंट असतील म्हणजे अति महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत या ऍक्टमध्ये असतात आणि बाकी संबंधित इतर ज्या प्रोसिजर आहेत रजिस्ट्रेशन करायला लागेल. रजिस्ट्रेशन कोणाला करायला लागेल? मग रजिस्ट्रेशन कसं करायचं याची प्रोसिजर असते. मग ती प्रोसिजर जी आहे ती रूल्समध्ये ज्यांचं सरकार असेल त्यांच्याकडे अधिकार आहे की तुम्ही रूल्स बनवा. नोटिफिकेशन्स पण मग कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काढलं जातं. नोटिफिकेशन्स सर्क्युलर पण सगळं हे मॅनेज करण्याकरता काढलं जातं. आणि हे सगळं मिळून हे सगळं जे काय आहे ऍक्ट, रूल्स, नोटिफिकेशन, सर्क्युलर याला आपण जीएसटीचा कायदा म्हणतो. म्हणजे कायद्याचे हे भाग आहेत, लॉचे हे भाग आहेत. कुठलाही लॉ असतो त्या लॉमध्ये अशाच प्रकारे ऍक्ट असतो. मग रूल्स असतील, त्यानंतर अशा प्रकारे नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर असतील तर हे नोटिफिकेशन्स काढण्याचे अधिकार पण इथे ऍक्टमध्ये असतात. रूल्स बनवण्याचे अधिकार पण ऍक्टमध्ये असतात की रूल बनवला जाईल त्यानुसार सांगितलं जाईल. मग त्याप्रमाणे हे सगळं पुढे स्टेप बाय स्टेप अस्तित्वामध्ये येतं. पहिले काय येतो अस्तित्वामध्ये? कायदा बनतो पार्लमेंटमध्ये आणि त्यानंतर रूल्स, नोटिफिकेशन आणि सर्क्युलर याची अंमलबजावणी करण्याकरता बनवले जातात. तुम्ही बघितलं ऍक्टमध्ये किती सेक्शन आहेत? बघा इथे पहिले चॅप्टर दिसतं, चॅप्टर 1 दिसते तुम्हाला. तुम्ही साईड बघत असाल ना. तर यात तुम्हाला जीएसटी ऍक्ट आहे इथे पण. इकडे तुम्ही चॅप्टरला क्लिक केलं, चॅप्टर दिसेल. आता याच्यामध्ये हा पहिला चॅप्टर जो आहे त्यात काय दिसतं? 2 सेक्शन दिसतात. सेक्शन 1 जो आहे त्याच्यामध्ये या ऍक्टचं नाव काय आणि याची व्याप्ती किती आहे
आणि पुढे हा सुरू कम इन टू फोर्स हे सुरू झाला. सेक्शन 2 मध्ये काय डेफिनेशन्स आहे. जेव्हा असा कुठलाही शब्द वापरला जातो कायद्यामध्ये, ॲक्टमध्ये, तर त्याचा अर्थ आपण डिक्शनरी मिनिंगप्रमाणे घ्यायचा नसतो. जर इथे अर्थ दिलेला असेल की ॲड्रेस ऑन रेकॉर्ड एजंट, त्याचा अर्थ इथे दिलेला असेल तर त्याप्रमाणे घ्यायचं. जर इथे अर्थ दिलेला नसेल तर मग आपण आपला जनरल व्यवहाराचा अर्थ घेऊ शकतो, जनरल मिनिंग घेऊ शकतो. इथे म्हटलं ॲग्रिकल्चरिस्ट. कुठलेही शब्द असे आहेत तर ह्या सेक्शन 2 मध्ये नॉर्मली कुठल्याही ॲक्टमध्ये असंच असतं. सेक्शन पहिलं नाव असतं काय कायद्याचं, त्याची व्याप्ती काय, सुरू कधीपासून झाला, आणि सेक्शन 2 मध्ये तुम्हाला इथे जवळजवळ इथे 121 पर्यंत त्यांनी पहिले डेफिनेशन व्याख्या दिलेल्या होत्या. आता यातल्या काय काय डिलीट केल्यात, काय याच्यामध्ये नवीन आल्यात 117A. जसं जसं ज्या वेळेस कायदा बनवला गेला, हा सुरू झाला 1 जुलै 2017 पासून. त्यानंतर वेळोवेळी याच्यामध्ये जे काही बदल करण्यात आले त्या बदलामधनं, जसं बघा रमीचे वगैरे गेम नव्हते पहिले, ऑनलाईन गेम वगैरे याच्यामध्ये त्या स्कोपमध्ये आणण्याकरता मग कायद्यामध्ये अशा प्रकारचं त्यांना ह्या कायद्यामध्ये आणण्याकरता कशा प्रकारे त्यांना कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा आहे. समजा 100 रुपये कलेक्ट केले तर 100 रुपयावरती त्यांना टॅक्स लावायचा आहे, की 100तून 90 त्यांनी वाटले आणि 10 त्यांच्याकडे प्रॉफिट झालं तर 10वर टॅक्स लावायचा आहे. अशी क्लिअरिटी आणायची असेल तर मग तसं यात जर का दिलेलं नसेल तर मग त्याप्रमाणे ते बदल करावे लागतात. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार काही गोष्टी याच्यामधनं काढल्या जातील आणि काही नवीन इन्सर्टही होतील, ॲड पण होतील. मग त्यानुसार तुम्हाला दिसतं की 117 असेल, मग पुढे 117A आला. जिकडे जिकडे तुम्हाला या प्रकारे दिसेल तिकडे तिकडे नंतर ॲड करण्यात आले, पण त्यांना सिक्वेन्समध्ये शेवटी घ्यावासा वाटला नाही. त्यांना वाटलं सिक्वेन्समध्ये इकडे पुढेच घ्यावा, तर 102 तर 102A असा येतो. सेक्शन चॅप्टर 2 जो आहे यामध्ये 3 ते 5-6 सेक्शन जे आहेत याच्यामध्ये ऑफिसर या कायद्यात कोण असतील, अपॉइंटमेंट ऑफिसर कशा प्रकारे होईल, त्यांचे पॉवर्स काय असतील हे दिलेले आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये टॅक्सपेअर करता सेक्शन 7 ते 11 आहे. सेक्शन 7 ते 11 आहेत. 7 मध्ये स्कोप ऑफ सप्लाय दिला आहे. आता इथे लेवी म्हणजे हा जो कायदा आहे याच्यामध्ये जो टॅक्स कलेक्ट करायचा आहे तो कशावर टॅक्स लागेल. आता याच्या अगोदर वॅटचा कायदा होता, बरोबर आहे. सेल ऑफ गुड्स, सेल ऑफ गुड्स झालं तर वॅट लागू व्हायचं. पण एक्साईज ड्युटी तुम्ही ऐकताय, एक्साईज ड्युटी गुड्स अगोदर बनवले जातील नंतर विकले जातील ना. म्हणजे गुड्सचं ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होईल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय असते, समजा एक इनपुट ए आहे, बी आहे, सी आहे, हे प्रोसेस करून एक वस्तू बनेल समजा एम. नवीन वस्तूची निर्मिती होते. या 3 वस्तू घेऊन नवीन वस्तू निर्माण केली तर हे मॅन्युफॅक्चरिंग झालं. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ते फॅक्टरीमधनं डिस्ट्रीब्युटर असतील, त्यांच्याकडे कंपनी एखादी पाठवत असेल. म्हणजे मोबाईल एखादी कंपनी बनवते पण विकला तो मार्केटला, मग त्यांचे डिस्ट्रीब्युटर नेमलेले असतात, होलसेलर असतात, रिटेलर असतात. त्यांच्याकडनं ॲक्च्युअलमध्ये लोक म्हणजे जे वापरणारे आहेत, कन्झ्युमर आहेत, ते परचेस करतात, बरोबर आहे. तर एक्साईज ड्युटीच्या कायद्यामध्ये कसं होतं की जसे गुड्स मॅन्युफॅक्चर झाले म्हणजे एक रोजचं रजिस्टर मेंटेन करायचं, किती उत्पादन झालं, मॅन्युफॅक्चरिंग झालं का तिथे टॅक्स लागू झाला. आणि जसं तेच फॅक्टरी ती विकेल, विकल्यानंतर मग दुसरा कायदा लागेल वॅट, सर्व्हिस टॅक्स. याच्यामध्ये सर्व्हिस दिली म्हणजे सर्व्हिस करता ॲडव्हान्स घेतला तरी या कायद्यामध्ये ज्या वेळेला ती घटना घडेल त्यावेळेस तो टॅक्स देणं लागू होईल. आता हे सगळे कायदे जे आहेत हे गुड्स आणि सर्व्हिसेसचे, हे सगळे सबस्यूम केले गेले GSTच्या कायद्यामध्ये. मग GSTमध्ये
अशी काय घटना घडेल की त्यावेळेस टॅक्स लागेल? तर ते आहे सप्लाय. सप्लाय गुड्सचा हो, सर्व्हिसेसचा हो किंवा दोन्हीचा हो. ज्यावेळेस सप्लाय होईल तर त्यावरती GSTचा कायद्याप्रमाणे टॅक्स लागू होईल. मग लेवी आणि कलेक्शन हे दिलं आहे. लेवी आणि कलेक्शन. लेवी कशावर होईल? देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड CGST. AGST काय आहे? त्यामध्ये AGST येईल. IGST मध्ये IGST येईल. आता ह्यात तुम्ही रिव्हर्स चार्ज ऐकलाय? फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, बरोबर आहे? तर टॅक्स कोण देणार गव्हर्नमेंटला? जर का सप्लायवर टॅक्स द्यायचा आहे, एक सप्लाय जर होत असेल, समजा एखादी ॲक्टिव्हिटी आहे किंवा एखादा ट्रान्झॅक्शन आहे, हे जर सप्लाय असेल तर तिथे टॅक्स देणं लागतो. आता ह्यात दोन पार्टी आहेत, एक सप्लायर आणि दुसरं बायर किंवा ज्याला म्हटलं जातं रिसिपियंट. रिसिपियंट बायर आहे. सप्लायर टॅक्स देईल गव्हर्नमेंटला का रिसिपियंट देईल? आता ह्याच्यामध्ये काही अशी ॲक्टिव्हिटीज किंवा अशा काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंटला सोयीस्कर वाटतं की रिसिपियंटनी टॅक्स द्यावा. मला एक्झाम्पल सांगतो की जसं बँकेचे रिकव्हरी अधिकारी असतात. बँक लोन देते आणि जे वेळेवरती हप्ते भरत नाही त्यांना बँक नॉर्मली नोटीस वगैरे पाठवतो आणि त्यानंतर रिकव्हरी एजन्सीला काय करते, कॉन्ट्रॅक्ट ब्रेक हे आमच्याकडे डिफॉल्टर आहेत, यांना आम्ही नॉर्मल प्रोसिजरनी ते हप्ते भरत नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे आम्हाला ते संपर्क करत नाही आहेत, तर हे यांच्याकडे जाऊन तुम्ही मागणी करा की तुम्ही लोन घेतलेलं आहे आणि तुम्ही हप्ते का भरत नाही. आता हे जे रिकव्हरी एजन्सी असते, ही रिकव्हरी एजन्सी, रिकव्हरी एजंट असतात, ते मग ज्यांनी लोन घेतलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतात. अशा प्रकारे अनेक बँका आहेत ते त्यांच्या लोकांशी असलेला संबंध बिघडू नये पण स्वतःच्या अधिकाऱ्यांना पाठवत नाही. बँकेचे अधिकारी जात नाही, रिकव्हरी वेगळी टीम असते, वेगळी एजन्सी असते, त्यांना हे कॉन्टॅक्ट करत. आता समजा रिकव्हरी एजन्सीला त्या बँकेने 1 लाख रुपये पेमेंट केलं तर ह्याच्यावरचा GST देण्याची जबाबदारी सर्व्हिस घेतली कोणी? बँकेने घेतली. तर ती बँक समजा 1 लाख रुपये देत असेल तर याच्यावरती जो GST आकारला जाईल तो बँक गव्हर्नमेंटला डायरेक्टली पे करते. दुसरं असं आहे बघा, वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्या इन्शुरन्स कंपन्यांचे पण एजंट असतात. इन्शुरन्स एजंट असतात. आता इन्शुरन्स एजंट काय करतात? लोकांना जाऊन इन्शुरन्सची स्कीम सांगतात, त्यांना इन्शुरन्स घेण्याचे फायदे सांगतात, इन्शुरन्स घेण्याची काय गरज आहे हे सांगतात आणि मग आपल्या ओळखीच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं, आपल्या कॉन्टॅक्टवरती वेगवेगळ्या लोकांच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज काढतात. आता जसं समजा एखाद्याची एक पॉलिसी काढली 1 लाखाची आणि जर त्या इन्शुरन्स एजंटला 5,000 रुपये कमिशन ही इन्शुरन्स कंपनी देईल तर इन्शुरन्स एजंट किती आहेत? हजारोमध्ये असतील. इन्शुरन्स कंपन्या किती आहे? एक 5-50 असतील. मग इन्शुरन्स कंपन्यांना जर सांगितलं गव्हर्नमेंटनी की तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स एजंटला पेमेंट कराल तेव्हा तुमचा जो व्यवहार आहे हा एक सप्लायमधलं एक सर्व्हिस आहे, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, तुम्ही सर्व्हिस घेतली तर जो सर्व्हिस देतोय म्हणजे एजंट सर्व्हिस देतोय, इन्शुरन्स एजंट सर्व्हिस देतोय, पण तो समजा 10,000 रुपये कमिशन घेईल तर तो 10,000 कमिशन प्लस GST इन्शुरन्स कंपनीकडनं घेणार नाही. इन्शुरन्स कंपनीचं काम काय की एजंटला 10,000 द्या आणि GST जो आहे तो डायरेक्टली गव्हर्नमेंटला द्या. समजा ही 10,000 दिले, याच्यावरती 1,800 रुपये जर का GST असेल तर तो त्यांनी डायरेक्टली गव्हर्नमेंटला जमा करायचा. म्हणजे जर 5-50 इन्शुरन्स कंपन्या असतील तर त्यांनी किती अमाऊंट दिली एजंटला त्यांना रेकॉर्ड तर करायला लागेल. त्यांच्या बिझनेसचा खर्च आहे तो रेकॉर्ड तर करायला लागेल. जसं रेकॉर्ड करतील त्याच्यावर आता GST देय होईल. आपण जर 50,000 एजंट असतील तर 50,000 एजंटच्या अनुषंगाने जर का हे 1,800 रुपये कलेक्ट केले तर त्यांनी वेळेत भरले की नाही भरले? मग कोण भरत नाही आहे मग त्याच्या मागे लागा. ही रिकव्हरी करणं किंवा तो टॅक्स कलेक्ट करणं हे अवघड आहे. तुलनेने सोपं आहे एकदम. की इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांना लॉंग टर्ममध्ये बिझनेस करायचा आहे. एखादा व्यक्ती एजंट बनला आहे
जरुरी नाही की तो आयुष्यभर एजंटचं काम करेल, 2-5 वर्ष करेल मग सोडून देईल, असेही होऊ शकतं. पण इन्शुरन्स कंपनीचं काम लॉंग लाईफ चालणार आहे. मग काही केसमध्ये असं आहे की रिसिपियंटला सांगितलं जातं की जर तुम्ही गुड्स परचेस केले, तुम्ही सर्व्हिस घेतली, तर त्याच्यावरचा GST त्यांनी द्यायचा. म्हणजे गव्हर्नमेंट कोणाकडनं कलेक्ट करेल, कोण जमा करेल, तर रिसिपियंट जमा करेल. अशा केसेस खूप जास्त नाही आहेत सर्व्हिसेसमध्ये. अशा प्रकारे नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट सांगतं की कुठल्या सर्व्हिस आहेत ज्याच्यावरती रिसिपियंटनी टॅक्स द्यायचा, कुठले गुड्स आहेत की जो परचेस करेल बायर आहे त्यांनी टॅक्स द्यायचा आहे. जर माझी सर्व्हिस किंवा माझे गुड्स याच्या यादीमध्ये नसतील, नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट सांगेल की काही गुड्स काही सर्व्हिसेस याच्यावरती रिसिपियंटनी टॅक्स द्यायचा आहे. त्यात जर तुमची सर्व्हिस किंवा गुड्स येत नसतील तर मग फॉरवर्ड चार्ज लागेल. म्हणजे सप्लायरनी टॅक्स कलेक्ट करायचा आणि जमा करायचा. लक्षात घ्या, जर त्या यादीमध्ये ती सर्व्हिस किंवा गुड्स नाही आहे तर सप्लायर टॅक्स कलेक्ट करेल. सगळ्यात पहिले तुम्ही हे बघाल की तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लायमध्ये येतं का. याचं उत्तर यस आहे. तर मग पुढे हे बघायचं की टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, सप्लायरची आहे का रिसिपियंटची. त्याप्रमाणे मग जो टॅक्स पेअर असेल सप्लायर किंवा रिसिव्हर तो टॅक्स जमा करेल. इकडे दोनच पार्टी झाल्या. जर तुम्ही ओला किंवा उबेर कधी बुक करत असाल त्याच्यामध्ये 3 पार्टी आहेत. ॲक्च्युली गाडी एकाची आहे, त्यात पॅसेंजर जाऊन बसतो, पण ती तिसऱ्या थ्रू बुकिंग होते, बरोबर आहे. मग आता बदलत्या काळानुसार गव्हर्नमेंटने यामध्ये आणखीन एक प्लेअर आणला की जो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे त्याच्या थ्रू जर का सर्व्हिसेस दिल्या गेल्या तर तो जो सर्व्हिस देणारा आहे तोच सप्लायर मानला जाईल. डीमचा अर्थ होतो की मानला जाईल. डीम सप्लायर कोण आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हा कोण आहे, डीम सप्लायर. आता इथे हॉटेल बुकिंग कोणाला करायचं असेल तर हॉटेल बुकिंग वेबसाईट आहे किंवा एखादा ॲप आहे त्याच्या थ्रू होते. तुम्हाला प्लंबर पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी उठून तयार होऊन कामाला जाणार असाल, रात्री 7-8ला घरी येत असाल आणि तुमच्या घरामध्ये प्लंबर पाहिजे. तुम्ही काय करणार, एखादं ॲप असं मिळतं, वेबसाईट आहे, तिकडे जा, प्लंबर पाहिजे किंवा नंबर मला कॉल केला तो माणूस तुमच्या घरी पाठवतात. अशा प्रकारच्या काही सर्व्हिसेस आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिल्या जातात. मग ह्या पण सर्व्हिसेस नोटिफाय केल्या जातील की कुठल्या सर्व्हिसेस. आत्तापर्यंत अशा 4 सर्व्हिस नोटिफाय झाल्या की ज्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिल्या. तर मग डीम सप्लायर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर असेल आणि तो काय करेल, टॅक्स जमा करेल. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून जर का ओला किंवा उबेर बुक केली तर मे बी ते पैसे ओला किंवा उबेरकडे जात असतील आणि जर कॅश दिली तर ड्रायव्हरकडे मिळेल. पण तुम्ही सर्व्हिस नोंद तर कुठे केली, त्यांच्या ॲपवरती केली, बुकिंग तर केली. म्हणजे जेवढ्या प्रमाणात ती बुकिंग होईल, जेवढ्या अमाऊंटची बुकिंग होईल तेवढ्या अमाऊंटवरती टॅक्स देण्याची जबाबदारी ही ECOची राहील, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ओला किंवा उबरची राहील. हे लक्षात घ्या. तर मग याच प्रकारे तुम्ही हे वाचाल. ह्यामध्ये सेक्शन 9 जेव्हा आपण काढू तेव्हा याच्यामध्ये पहिल्या 2 खाली सबसेक्शन आहेत. 9 हा आहे, हा खाली 1 आहे, खाली 2 आहे, पुढे 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे चार्ज आहेत. याचं हेडिंग काय, लेव्ही आणि कलेक्शन. याच्यामध्ये 3 प्रकारचे चार्ज आहेत. एक नॉर्मल चार्ज, दुसरा रिव्हर्स चार्ज आणि तिसरा ECOवरती चार्ज. आता जो टॅक्स ज्या प्रकारे जमा करायचा आहे त्याचा कुठेही आपण कुठला व्यवहार असतो तर आपण कागदावरती रेकॉर्ड करतो, बरोबर आहे. तर मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेस टॅक्स इनवॉइस हा एक सेक्शन आहे, 31 ते 34 हे 4 सेक्शन आहेत. याच्यामध्ये डॉक्युमेंट कुठलं बनवायचं ज्यावरती जे ट्रान्झॅक्शन गुड्स किंवा सर्व्हिसचं आहे त्याविषयी ह्याच्यामध्ये तरतूद आहे. तसं सप्लाय होणार आहे गुड सर्व्हिसेसचा त्याविषयीची इन्फॉर्मेशन ही कशामध्ये राहील, जे तो कागद राहील, डॉक्युमेंट राहील. म्हणजे हे कायदेशीर हे डॉक्युमेंट बनवणं गरजेचं आहे. कुठलं, टॅक्स इनवॉइस. तर टॅक्स इनवॉइसमध्ये
गुड्स आहे का सर्व्हिस आहे हे रेकॉर्ड होईल. आता एक 40,000चा मोबाईल आहे, ओके. हा तुम्ही घ्यायला गेला, तुम्हाला सांगितलं या मोबाईलची किंमत, तुम्ही एक मोबाईल पसंत करता, 40,000 रुपये किंमत आहे. तुमचा जुना मोबाईल आहे, तो थोडा हँग होतो, काय असा प्रॉब्लेम करतो. तुम्ही सांगितलं हा मोबाईल जो आहे हा मला चालत नाही आहे, हा तुम्ही घेऊ शकता का एक्सचेंजमध्ये. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमच्या ह्या मोबाईलचे 4,000 रुपये देऊ आणि तुम्ही 36,000 रुपये आम्हाला कॅशमध्ये द्या. तर GSTची जी लेवी होईल ती 36,000वरती होईल का 40,000वरती होईल? कशावर GST लागेल? 40,000वरती लागेल का मग 36,000वरती लागेल? कोणाकोणाला वाटतं 40,000वर लागेल? हातवरती करा ना. दोघांना वाटतं, बाकीच्यांना 36वरला. आता ज्या वेळेस लक्षात घ्या, जे 40,000 म्हणतायत हे उत्तर बरोबर आहे. 40,000वर GST लागायला पाहिजे, कारण की ज्या वेळेस तुम्ही जुना मोबाईल देता तेव्हा जुन्या मोबाईलचे जर 4,000 रुपये मिळत नसतील त्या व्यक्तीला, तर तो 4,000 रुपये कमी का करेल? तुम्ही 36,000 रुपये कॅशवर दिले आणि 4,000 रुपये कायणीमध्ये दिले, कायणीमध्ये वस्तू स्वरूपात दिले. आता त्या मोबाईलला जे काय प्रॉपर फंक्शनिंग होत नाही ते रिपेअर करतील, काही करतील आणि तो मोबाईल 4,000चा 5,000 6,000ला विकतील. जेव्हा त्यांना 5-6,000 मिळणार आहे, जुन्या मोबाईल ते चांगलं मार्केट आहे, जुने मोबाईल मार्केटला विकत मिळतात. तुम्ही विकायला गेलात ते सांगतात विकायला आणलात तर 4,000, विकत पाहिजे तेच मॉडेल तर 5,000. हा त्यांचा बिझनेस आहे. तुम्ही आत्ता घेऊन जा, एक महिन्यात परत आम्हाला आणून द्या, 1,000 आम्ही मला कमी घेऊ. मी 5,000ला मोबाईल घेतला, मला पावतीवर लिहून दिलं, एका महिन्यात परत केलाच 1,000 रुपये कमी करून बाकीची अमाऊंट तुम्हाला देऊ. तुम्ही विकू पण शकता एक महिन्यात त्यांना, आणि त्यापुढे डिपेंड जी कॉस्ट असेल त्याप्रमाणे ते विकत घेतात. अशा अनेक लोक अशा मशिनरी विकतात, जुन्या गाड्या विकतात. तुम्हाला एका ठराविक इयरचं मॉडेल विकायचं आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर, ही कॉस्ट ठरलेली साधारण की ह्या कॉस्टला आम्ही विकत घेऊ आणि या कॉस्टला आम्ही सेल करू. मग ते नॉर्मल रिपेअर करून ती वस्तू जास्त किमतीला विकतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जुना मोबाईल त्यांना दिला, त्यांना वाटत असेल की बा हा मोबाईल 4,000ला आपण घेतला तर हा 5,000ला विकला जाईल का, किंवा रिपेअर थोडंफार करून आपल्याला हा 5,500ला विकता येईल का, तर ते 4,000ला घेतील. त्यामुळे इथे जे मूल्य दिलेलं आहे हे मूल्य कसं दिलेलं आहे, ते कॅशमध्येच दिलं आहे, हे बघितलं जात नाही. ते लक्षात घ्या. हां, एक लक्षात घ्या, एक लॉन्ड्रीवाला आहे आणि त्याच्या बाजूला एक सलून आहे. आता जसं एक ॲक्टिव्हिटी अशी आहे की लॉन्ड्रीवाला त्या सलूनवाल्याला सांगतो ए हा लॉन्ड्रीवाला आहे, बी हा सलूनवाला आहे, हा त्याला सांगतो माझ्या केस का. म्हणजे हे सप्लाय झाला, सर्व्हिस झाली, आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याबद्दल काय केलं, त्याचे कपडे धुवून इस्त्री करून दिले. सप्लाय तर झाला ना. मग सप्लाय झाला तर गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे, सप्लायला टॅक्स आहे. गव्हर्नमेंट हे नाही बोलत तुम्ही कॅश किती रुपये घेता त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट त्याच्यावर GST द्या, असं नाही आहे. सप्लाय झाला ना, तुम्ही त्याचं कन्सिडरेशन घेतलेलं आहे, कन्सिडरेशन कायणीमध्ये, कन्सिडरेशन कायणीमध्ये, एक लक्षात घ्या. आता एक आर्किटेक्ट आहे, तो बिल्डरचं काम करतो. बिल्डरला तो काय बोलला, मला बाबा तू फ्लॅट दे, मी तुला काय करतो आर्किटेक्ट सर्व्हिस देतो. आर्किटेक्टने सर्व्हिस दिली आणि बिल्डरने त्याला कन्स्ट्रक्शन सर्व्हिस दिली. या दोन्ही केसमध्ये सप्लाय झाला तर त्याचं मग मूल्य काय असेल, त्याची व्हॅल्यू काय असेल, कुठल्या व्हॅल्यूवर GST लागेल, कुठल्या व्हॅल्यूवर. म्हणजे जसं तुम्ही इन्व्हॉइस बनवताय त्या इन्व्हॉइसमध्ये कॉस्ट किती येईल. तुमच्या केसमध्ये, मोबाईलच्या केसमध्ये, जर का तुम्ही जुना मोबाईल देत नाही, जुना मोबाईल जर देत नाही तर तुम्हाला 40,000 रुपये कॅश द्यावी लागेल. पण जर तुम्ही जुना मोबाईल दिला म्हणजे त्या बदल्यात, या 4,000च्या बदल्यात त्याला काहीतरी मिळतं आहे, ते जे मिळतं आहे ते काय, ते आहे कन्सिडरेशन, ते त्याचं मूल्य आहे. म्हणजे 40,000ची वस्तू विकली जाते, त्यामध्ये 36,000 रुपये कॅश घेतली जाते आणि 4,000ची वस्तू घेतली जाते. म्हणजे एकूण 40,000 रुपये मिळत आहेत, म्हणजे सप्लाय 40,000चा आहे. मग ही जी 40,000 व्हॅल्यू आहे ही त्या इन्व्हॉइसमध्ये रेकॉर्ड झाली पाहिजे. मग ज्या वेळेस ऑडिट केलं जातं त्यावेळेस हेही बघितलं जातं की जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रॉपर घेतली की नाही घेतली.
जर व्हॅल्यू 36,000 घेतली असेल तर टॅक्स कलेक्ट झाला कमी अमाऊंटवरती. आता इन्व्हर्टरची बॅटरी असते बघा, ती बॅटरी जर का खराब झाली, नवीन बॅटरी समजा 10,000ला मिळत असेल तर जुनी बॅटरी स्क्रॅपमध्ये 2,500 ते 3,000ला विकली जाते. तुम्ही जर स्क्रॅपमध्ये जो स्क्रॅप घेतो त्याला विकाल तर तो 2,500 ते 3,000 रुपये घेईल. पण जो बॅटरी सेल करतो तो जुनी बॅटरी मेहरबानी तुमच्यावरती करतो म्हणून 2,000 रुपये देईन असं सांगतो. 8,000 रुपये कॅश द्या म्हणून सांगतो. ओके, आता ही 2,000ची बॅटरी तो 2,500 किंवा 3,000ला विकतो. म्हणजे आता GST 10,000वरच लागला पाहिजे की नको हे तरी इथेच सांगावं. कसं आहे, आता बरेच लोक काय करतात, त्यांना हे माहिती नाही, ते बिल बनवताना वरती लिहितात बॅटरीचे 10,000, खाली मायनस 2,000 करतात आणि मग 8,000 GST लावतात. तर हे त्यांनी केलं, त्यांना वाटतं की 8,000 बरोबर आहे आणि माझं म्हणणं आहे की 10,000 बरोबर आहे. 10,000 हे मूल्य आहे. तर कोणाचं बरोबर आहे हे बघायचं असेल तर त्यासाठी इकडे तुम्हाला टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय, इथे व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, कुठल्या व्हॅल्यूवर GST लागला पाहिजे याविषयी इकडे तरतूद आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस करतो, याचा निर्णय घेतो, त्याचा बेस काय तरतूद आहे, ही तरतूद आहे. इकडे हे सांगितलं आहे किंवा एखादा रूल आहे त्यात सांगितलं आहे, त्याप्रमाणे हे असं आहे. म्हणजे मला वाटतं म्हणून नाही. लहान मुलांनी आपल्या वडिलांना विचारलं, आजोबांना विचारलं, आजोबा असं का करायचं, तर आजोबा बोलतात माझे वडील करत होते म्हणून मी करतोय आणि मी करतोय म्हणून तुझा बाप करतोय म्हणून तू पण कर. तसं इथे असे रीतिरिवाज परंपरेनुसार काय चालत नाही किंवा मी हुशार जास्त म्हणून मी बोलतो म्हणून तुम्ही करा असं चालत नाही. हे इकडे दिले, ही तरतूद आहे, यानुसार हे आहे. तुम्ही कुठली नोटीस बघाल, नोटीस पाठवली जाते तर त्यामध्ये हे मेन्शन करायला लागतं की या सेक्शनप्रमाणे टॅक्सपेअरनी एखादी ॲक्टिव्हिटी केली ती इलिगल आहे किंवा ती प्रॉपर नाही केली, त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये काही अमाऊंट तो देणं लागतो. पण त्या सेक्शनप्रमाणे त्या तरतुदीनुसार त्यांनी काहीतरी उल्लंघन केलं आहे त्या कायद्यामधल्या तरतुदीचं, म्हणून त्याला काहीतरी अमाऊंट द्यावी लागते. मग त्याच्यावरती त्यांनी ज्या वेळेस ती अमाऊंट द्यायला पाहिजे होती, इथे बघा टाईम ऑफ सप्लाय दिसते, कुठल्या वेळेस तो टॅक्स देणं लागतो. मग त्या वेळेपासून आत्ता नोटीस काढले इथपर्यंत तो किती रुपये देणं लागतो, जेवढं देणं लागेल प्लस त्यावरचं व्याज आणि काय पेनल्टी असल्यास पेनल्टी, हे सगळ्याची नोटीस त्याला पाठवली जाते. म्हणजे जर 1,00,000 रुपये एखाद्याला देणं असेल आणि त्यावर जर 18% इंटरेस्ट असेल आणि 3 वर्षाची नोटीस काढली तर त्याला 1,00,000ला 1,54,000 रुपये भरायला लागतील इंटरेस्ट सगळं. मग तो व्यक्ती बोलेल 1,00,000 देणं ना, तुम्ही 1,54,000 का मागता. तर त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे की बाई ह्याप्रमाणे तरतूद आहे इकडे. जर उशिरा कुठलाही कर भरला जाईल तर मग त्यानुसार इथे इनवॉइस बनवायचं आहे, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे. अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे 5 वर्ष, कारण त्याची स्क्रुटिनी ऑडिट हे त्यांनी आता वर्ष संपलं मार्च, तर 31 डिसेंबरला ॲन्युअल रिटर्न GSTR 9 भरायचा असतो. तिथपासून पुढे 3 वर्षामध्ये त्याची नोटीस पाठवण्याची डेट आहे की 2 वर्ष 9 महिन्यामध्ये त्याला नोटीस पाठवली पाहिजे, शो कॉज नोटीस पाठवायची. आणि नंतर मग त्यांनी प्रॉपर उत्तर दिलं तर ठीक आहे, अदरवाईज जर का ते उत्तर गव्हर्नमेंटला पटलं नाही तर नोटीस जी आहे ती मग काढली जाईल. आणि जसं 17-18ला जो कायदा लागू झाला त्याचा पुढे डिले झाला GSTR 9 भरायला, 17-18, 18-19, त्यामुळे त्याचं नोटीस पिरियड पण पुढे गेला. आता 17-18, 18-19, 19-20 या 3 वर्षाची आता पिरियड संपलेलं, ते नोटीसच्या पुढे तर येणार नाही. त्यामुळे अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन करायचे, टॅक्स इनवॉइस बनवायचा, पुढे अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन करायचे. आणि जर का मग त्याची काय रिकव्हरी निघाली तर मग पेमेंट ऑफ टॅक्स आहे किंवा रिटर्न जेव्हा भरतो तो उशिरा भरला तर त्याची लेट फीज, इंटरेस्ट वगैरे जे आहे ते सगळं यातना येणार. म्हणजे इथे ज्या अधिकाऱ्याकडे जे ह्या सगळ्या कारवाई करायची असते त्याची ही जबाबदारी आहे, त्याला हा चॉईस नाही आहे किंवा मी तुझा इंटरेस्ट कमी करीन. जर कायद्यात दिलं आहे इंटरेस्ट घेऊ नका किंवा इंटरेस्ट कमी करता येईल तर त्या प्रकारे करता येईल. जर एखाद्याला समजा 5,00,000 रुपये देणे, 10,00,000 रुपये देणे, तर तो बोला की एकदम मी कुठून देऊ 5,00,000, मी देणे मला मान्य आहे, पण मग त्यानुसार
इथे तुम्ही बघाल ज्यावेळेस डिमांड रिकव्हरी अशा प्रकारे मग डिमांड ऑर्डर काढली जाईल, त्याचे काय सेक्शन्स आहेत हे इकडे 73 74 पुढे दिलेले आहेत. आणि या पुढे रिकव्हरी ऑफ टॅक्स आहे. पुढे जाऊन बघाल तर पेमेंट ऑफ टॅक्स अँड अदर अमाऊंट इन इन्स्टॉलमेंट, मग इकडे मॅक्झिमम 24 इन्स्टॉलमेंट दिले जाऊ शकतात अशी तरतूद आहे. मग त्याला 24 द्यायचे का 10 द्यायचे का 18 द्यायचे हे जो ऑफिसर असेल तो ठरवेल. आलं लक्षात? मला सांगण्यात आहेत ना एवढा सारांश एवढाच आहे की जे काय आपण काम करणार आहोत त्याच्यामध्ये आपली चॉईस काय नाही, कुठे काय दिले हे समजून घ्यायचं. की सप्लायवर टॅक्स आहे, मग सप्लायवर टॅक्स आहे तो गुड सर्व्हिस दोन्ही काही सप्लाय करा याच्यावर टॅक्स लागेल. मग त्याची वेळ काय असेल, टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू काय असेल, डॉक्युमेंट काय बनेल, टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट. आणि मग ही इन्फॉर्मेशन जी आहे दर महिन्याला किंवा 3 महिन्याला जो टॅक्स भरायचा आहे, पेमेंट जे करायचं आहे ते पेमेंट जे पेमेंट करायचं आहे टॅक्स पेअर चूज करू शकतो की पेमेंट हे मंथलीच करायचं आहे. पण जी माहिती गव्हर्नमेंटला द्यायची आहे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये त्याला म्हणतात रिटर्न्सचा अर्थ काय, एक फॉर्म दिला आहे की यात तुम्ही जे कॉलम दिले ती माहिती भरून गव्हर्नमेंटला सबमिट करा आणि टॅक्सचं पेमेंटही करा. तर पेमेंट जे आहे हे मंथलीच करायला लागतं. पण जे फॉर्म आहे तसं GSTR 1 आहे, GSTR 3B आहे, तुम्ही ऐकले नाही, हे मंथली किंवा क्वार्टरली भरले जाऊ शकतात. मग याच्या तरतुदी कुठे आहेत, सेक्शनमध्ये आहे, रूलमध्ये आहे. मग त्याप्रमाणे त्या फॉर्ममध्ये कुठली माहिती कशा प्रकारे भरायची आहे हे सगळं आलं. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार ऑनलाईन. किंवा हा GSTR 1 आहे, यात हे कॉलम आहेत, हा GSTR 3B याच्यामध्ये या प्रकारे आहे. आता ज्यावेळेस टॅक्स भरला जातो, जमा केला जातो, टॅक्स कोण स्वइच्छेने भरत नाही. ओके, टॅक्स कोण स्वइच्छेने भरत नाही. संविधानाने अधिकार दिले, ते अधिकार लोकांना पाहिजेत. म्हणजे देशाने आम्हाला काहीतरी द्यावं, पण देशाला आम्ही काय देणार नाही. त्यामुळे टॅक्स कसा असतो, जबरदस्ती वसूल केला जातो, तरच लोक देतात. आणि त्यात पण शक्यतोवर आपल्याला काय कुठे टॅक्स चोरी करता येईल का, कमी भरता येईल का हे बघतात. ही एक मानवी प्रवृत्ती आहे जगामध्ये सगळीकडे. म्हणजे माणूस शिकलेला असो किंवा नसो, सगळ्यांना हे लागू आहे, त्यात काय नाही आहे. त्यामुळे हे कोण असं स्वइच्छेने पेमेंट करत नाही किंवा डोनेशन नाही आहे, हे कायद्यानुसार अशा प्रकारे कायदा बनवला जातो. म्हणजे हा एक लिगली एक प्रकारचा गव्हर्नमेंट हप्ता वसुली करतं, पण त्यांना तो अधिकार आहे की एवढा तुम्हाला टॅक्स द्यावाच लागेल, एवढी अमाऊंट द्यायलाच लागेल. आता ह्याच्यामध्ये हे कशा करता हा टॅक्स घ्यायला लागतो, तर व्यवस्था बनवायची. जे पैसे आहेत गव्हर्नमेंटकडे कुठलेही पैसे नसतात. मग आपल्याला 4 महिने पाऊस पडतो, 12 महिने पाणी पाहिजे, मग पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, रस्त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, आरोग्य, शिक्षण, वीज, ह्या नॉर्मल ज्या गरजा आहेत माणसाच्या त्या गव्हर्नमेंट त्याकरता डेव्हलपमेंट करतो. मग ह्याच्याकरता गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे, त्याकरता तो लोकांकडनं त्याचं कॉन्ट्रिब्युशन घेतलं जातं आणि ते जबरदस्ती घ्यायला लागतं. पण त्याच्या तरतुदीनुसार ते घेतलं जातं. म्हणजे अगोदर माहिती असं हे मी पैसे कमवले. जर इन्कम टॅक्स आहे तर इन्कम टॅक्सचा जो कायदा बनतो, जो बनलेला आहे ते यानुसार कोणाला किती टॅक्स द्यायला लागणार आहे हे अगोदरपासून माहिती असते. आता इन्कम टॅक्स हा डायरेक्टली एखाद्या व्यक्तीच्या पॉकेटमधनं जातो, त्याला कळतं की मी टॅक्स किती भरला आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये असं आहे की तो प्रत्येक व्यक्तीला, आणि त्यात त्यांनी कसं केलं डायरेक्ट टॅक्समध्ये, जो जास्त कमवेल तो जास्त टॅक्स भरेल. म्हणजे इथे प्रोग्रेसिव्ह इन नेचर आहे. साधारण 5 लाखापर्यंत इन्कम असेल त्याला काही टॅक्स लागत नाही. पण 5 लाखाच्या वरती इन्कम गेलं तर मग त्याला टॅक्स भरायला, 10 लाखाच्या वरती गेलं तर आणखीन टॅक्स भरायला लागतो. तर या प्रकारे आहे. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारा तुम्ही टॅक्स भरता का, एखाद्या गरीब व्यक्तीला विचारा, भिकाराला विचारा तुम्ही टॅक्स दिला आहे का, तो नाहीच बोलेल. पण जेव्हा एखादा माणूस कपडे परचेस करतो त्याच्यावरती समजा 1,000 रुपयाला 3 शर्ट घेतले, तर ह्याच्यामध्ये बिल बघितलं तर याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स 5% अमाऊंट असते. याच्यामध्ये GST सकट ती अमाऊंट काढलेली त्याने 1,000. म्हणजे ही जी अमाऊंट असते ना
1000 ही 105% अमाऊंट असते. तुम्ही जर मोबाईल घ्याल आणि ते मोबाईलचे 5000 सांगतील तर इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स ही 5000 किंमत आहे. म्हणजे जर का मोबाईलवरती 18% GSTचा रेट असेल तर ती 118% अमाऊंट आहे. 5000 ही 118% आहे. तर मग त्यातले 18% किती हे काढले तर टॅक्सची अमाऊंट येईल. बाकी अमाऊंट त्या मोबाईलची किंमत आहे. मग मोबाईलची किंमत सप्लायर स्वतःकडे ठेवेल आणि वरची अमाऊंट आहे ती तो गव्हर्नमेंटकडे जमा करेल. मग इनवॉइस बनवला, जर इनवॉइस बघितला तर त्यात कळतं की टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि टॅक्स किती. पण इनवॉइसकडे काय फार लोक लक्ष देत नाहीत. तुम्ही डिमांडला जात असाल, खरेदी करत असाल, जे बिल इथं डिमांड करणार त्यात तुम्हाला कळेल की काही वस्तू ज्या आहेत त्याच्यावरती 5% टॅक्स आहे, काही वस्तूवरती 12% आहे, काही वस्तूवरती 18% आणि काही वस्तूवरती टॅक्स नाही आहे. काही गुड्स हे आणि सर्व्हिसेस ज्या करमुक्त आहे, एक्झाम्प्ट आहे, हे लक्षात घ्या. आता जर का काही वस्तू अशा आहेत किंवा गुड्स असे आहेत की जे एक्झाम करायचे असतील, करमुक्त करायचे असतील, जर आपण बघतोय लिव्ह आणि कलेक्शन, तर या लिव्ह आणि कलेक्शनमध्ये सेक्शन 11 जो आहे यामध्ये पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन फ्रॉम टॅक्स लागणार नाही. एखादा व्यक्ती आजारी पडला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर बोलले तुला एक्सरे काढायला लागेल, काय टेस्ट करायला लागतील, मग तो टेस्ट करायला गेला, मग ऑपरेशन करायला लागेल. मग इथे प्रत्येक ठिकाणी तो जे चार्जेस पे करतोय त्याला सांगितलं की बा हे CT स्कॅन केलं याची 10,000 आहे प्लस GST द्या. तर इथे हे योग्य वाटत नाही ना. मग अशा ठिकाणी गव्हर्नमेंट आपण हे बाबा ही सर्व्हिस करमुक्त आहे, वैद्यकीय सेवा ही करमुक्त आहे, शिक्षण एज्युकेशन आहे शाळेमधलं कॉलेजमधलं, तिथे फीज घेतात त्यावर GST लागत नाही. पण कोचिंग क्लासमध्ये जो व्यक्ती जाईल कोचिंग क्लासमध्ये GST ॲप्लिकेबल आहे, हे लक्षात घ्या. मग कुठे GST लागेल? सप्लाय असेल तर GST लागेल. ओके, सप्लाय GST लागेल. आता एखादी ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन ही सप्लायमध्ये आली तर याच्यावर GST लागू पण शकतो आणि लागणार नाही असे येऊ शकतं. मग जर बघायचं की एक्झाम नाही आहे तर टॅक्सेबल, जर एक्झाम नाही आहे तर टॅक्सेबल आहे. मग ह्या एक्झाम्पशनमध्ये गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं की या सर्व्हिसेसची यादी आहे, या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहे, ही गुड्सची यादी आहे, हे गुड्स एक्झाम्प्ट आहे. आता हे सगळं कसं केलं जातं? इथे दिलेलं आहे की पॉवर आहे की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून एक यादी देईल, ते गुड्स एक्झाम्प्ट असतं. आणि इकडे तुम्ही बघताय सेक्शन 9मध्ये गुड्स टॅक्सेबल असतील, सर्व्हिस टॅक्सेबल असतील तर त्यावरती रेट किती असेल? 5% असेल, 12 असेल, 18 असेल, 28 असेल, त्याची पण ते यादी काढते. पहिल्यांदा हे बघायला लागतं की माझे गुड्स एक्झाम्प्ट आहेत का, सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे का, नाही आहे एक्झाम्प्ट, मग मी बघेन टॅक्सेबल आहे. मग टॅक्सेबल आहे तर हे बघेन, मग फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे का ECO चार्ज आहे. आलं लक्षात? मग मी जे सप्लाय करतोय, सप्लाय करण्यापूर्वी मला हे बघायला लागतं माझ्या कुठल्या सर्व्हिसेस किंवा गुड्स एक्झाम्प्ट आहेत. डीमार्टच्या जसे काही गुड्स एक्झाम्प्ट आहेत, काही टॅक्सेबल आहेत. मग त्यांना हे बघायला लागलं. सपोज डीमार्टसारखा एक स्टोअर जे आहे ते हजारो प्रकारच्या वस्तू विकत असतील, गुड सर्व्हिसेस, गुड्स देत असतील, सर्व्हिस नसेल पण गुड देत असतील. आता जे त्यांच्याकडे सप्लायर आहेत ना, त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते कुठे ठेवायचे, खालच्या रॅकमध्ये का वरच्या रॅकमध्ये. जर एखादा व्यक्ती बोलला समोर दिसला ठेवा तर ते त्या कंपनीकडनं पण ते वर ठेवण्याचे चार्जेस घेतात. ही सर्व्हिस झाली त्यांची. ही डिस्प्लेमध्ये समजा एक सेक्शन आहे की जिकडे तुम्हाला बिस्किट मिळतात, तर एक नवीन कंपनी बोलली की आमचं बिस्किट अच्छा ठेवा इकडे की समोर दिसले पाहिजे, मग त्या कारणाने चार्जेस घेतात. तिथे आम्ही लावू तर मग त्याकरता एक्स्ट्रा चार्ज लागेल, त्या स्पेसचा ते चार्ज घेतात. मग अशा प्रकारे एखादी कंपनी एखादी ॲक्टिव्हिटी करते, मग ती ॲक्टिव्हिटी सर्व्हिसमध्ये येते की नाही येते, मग ह्या कायद्यानुसार ते डिस्प्ले करायचे तुम्ही चार्जेस घेता, जेणेकरून का लोकांना दिसेल, मग तिची ऑफर पण दिसेल व्यवस्थित, लोक जास्त खरेदी करून याला सेल वाढू शकतो. मग ही ॲक्टिव्हिटी सप्लाय सर्व्हिसमध्ये येत असेल मग ह्याचा रेट काय बघायला लागेल. म्हणजे अशा गुड सर्व्हिस असतील ते एक्झाम नसतील तर मग टॅक्सेबल असतील तर मग चार्ज फॉरवर्ड आहे, रिव्हर्स आहे, ECO आहे, हे बघायचं. इनवॉइसमध्ये जाऊन इनवॉइस कसा बनवायचा त्याप्रमाणे इनवॉइस बनेल. इनवॉइसवरती व्हॅल्यू काय असली पाहिजे, ऑडिटमध्ये हेच बघितलं जातं. ऑडिटमध्ये हेच बघितलं जातं की एखादी कंपनी आहे, एखादा टॅक्सपेअर आहे, त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे.
ऑडिट करण्यापूर्वी हा स्टडी केला जातो. त्याची ॲक्टिव्हिटी काय, तो किती प्रकारचे गुड्स विकतो, मग त्याच्याकडे फॉरवर्ड चार्ज किती आहे, रिव्हर्स चार्ज किती आहे का नाही आहे. तुम्ही एखाद्या बिल्डरचा बघा ऑडिट करायला जाल, मग बिल्डरला फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी बिल्डर करतो. मग त्यानुसार त्याला कुठल्या तरतुदी लागू होतील याची एक चेकलिस्ट बनवायला लागते. मग ह्या गोष्टी चेक करायच्या, हे त्यांनी बरोबर केलं की नाही केलं. मग कुठे कुठे त्यांनी त्या तरतुदीप्रमाणे केलेलं नसेल तिकडे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये स्टडी करायला लागेल. बाबा इथे प्रॉपरली किती अमाऊंटचा टॅक्स त्यांनी भरलेला नाही आहे किंवा इथे डाऊटफुल आहे, व्हॅल्यू प्रॉपर घेतलेली नाही आहे, तर मग त्याप्रमाणे व्हॅल्यू कमी झाली म्हणून मग किती व्हॅल्यू पाहिजे, मग किती टॅक्स त्यांनी कमी जमा केला मग हे येईल. मग किती त्याप्रती इंटरेस्ट लागेल ते येईल. हे पुढच्या तुम्ही काय चेक करणार आहात ते या बेसिसवर चेक करणार आहात की कुठले परचेस केलं, सेल केलं. तर ह्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय होतं, लोकांना हे कळत नाही की हा टॅक्स मी किती दिला. एखादा व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अनेक वस्तू किंवा सर्व्हिसेस परचेस करतो, पण टॅक्स किती दिला हे त्याला माहीत नसतं. आणि ह्या मेथडमध्ये काय की गरीब व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो तो सगळे इक्वल टॅक्स पे करतात. म्हणजे आपल्या देशामधला जो सगळ्यात नंबर 1 श्रीमंत व्यक्ती आहे तो समजा एखादा बिस्किट घेईल त्याच्यावर जेवढा टॅक्स देईल तेवढाच एक भिकारी पण तेवढा टॅक्स देईल. इनडायरेक्ट टॅक्समध्ये जो अल्टिमेट कन्झ्युमर असतो तोच टॅक्स देतो. अल्टिमेट कन्झ्युमरच टॅक्स देतो, पण डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर जो असतो तो कन्झ्युमरला विकत नसतो. मॅन्युफॅक्चररकडनं डायरेक्टली कन्झ्युमरला मिळत नाही. मग कशा प्रकारे मिळतं, कशा प्रकारे मिळतं तर बघा इकडे पहिले आता मॅन्युफॅक्चररनी काही असे गुड्स तो जेव्हा आपल्या डिस्ट्रीब्युटरला विकेल तेव्हा आता छोट्या स्केलमध्ये विकणार नाही, मोठ्या स्केलमध्ये विकेल ना. म्हणजे समजा बिस्किट तो विकेल असेल तर 1 लाखाचे त्याला स्टॉक देईल. समजा 1 लाखाचा स्टॉक दिला तर याच्यावर GST 8% आहे, तर इनवॉइस बनेल 1,18,000. बरोबर आहे. 1,18,000चा इनवॉइस ज्यावेळेस बनेल हा GST 1 आहे. काय म्हटलं इथे डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता जो इनवॉइस बनवला आहे त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन इथे दिसते 4A खाली 45. आता मॅन्युफॅक्चररनी गुड्स कोणाला विकले किंवा डिस्ट्रीब्युटरनी कोणाला विकले, जो दुसरा व्यक्ती घेईल तो रजिस्टर्ड व्यक्ती असेल. मी कन्झ्युमर आहे, मी अल्टिमेट कस्टमर आहे, माझ्याकडे GST नंबर नसेल. पण ज्यावेळेस हा जो मॅन्युफॅक्चरर आहे हा विकतोय कोणाला
हा व्यक्ती आहे डिस्ट्रीब्युटरला. 1,00,000चा इनवॉइस बनला, 18% GST आहे, 1,18,000ची इनवॉइस व्हॅल्यू येईल त्यामध्ये. ही 1,18,000ची व्हॅल्यू जी आहे याची माहिती आता ह्याला, ह्या नंबरला हे नाव आहे, हा रेग्युलर टॅक्स पेअर आहे, दिसतं इकडे रेग्युलर टॅक्स पेअर. इथे क्लिक केलं, एक इनवॉइस बनला आहे, याचे 2 इनवॉइस बनले, खाली 2 दिसतील इनवॉइस. हा इनवॉइस नंबर आहे, पुढे डेट आहे, इनवॉइसची व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू बघा, सेंट्रल टॅक्स आहे, स्टेट टॅक्स आहे. याला इथे क्लिक केलं, या प्रकारे ही माहिती दिलेली आहे, ही भरलेली माहिती. अशा प्रकारे मॅन्युफॅक्चरर काय करेल, ही GSTR 1मध्ये ही माहिती भरेल की हा इनवॉइस आम्ही इश्यू केला आहे, एवढा टॅक्स आम्ही आउटवर्ड सप्लाय करून कलेक्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये 18,000 रुपये हे पेमेंट गव्हर्नमेंटला करायचे आहे. हे GSTR 1मध्ये याचं पेमेंट होत नाही. याचं पेमेंट आता मी काढलं आहे काय, GSTR 1, ह्यात काय पेमेंट होत नाही, यात फक्त माहिती दिली जाते आणि याची डेट आहे, जर मंथली असेल तर 11 तारीख, ड्यू डेट 11 आहे. आणि जर हेच डीमार्ट विकत असेल तर परचेस करणारा अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तर त्याची माहिती इकडे जाते B2C मध्ये. मी अनेक वेळा हे काढणार आहे, अनेक वेळा दाखवणार आहे, आता पहिल्यांदा काढलं आहे, पण हे मी बऱ्याच वेळा काढत जाईन, सांगत जाईन, तुमचं हे पाठ होऊन जाईल सगळे कॉलम. हे 2 दिसतंय, हे 2 का दिसतंय की यांच्याकडे 2च रेट आहेत, 18 आणि 28. डिमार्टकडे 5, 12, 18, 28 सगळे असतील, मग इकडे 4 कॉलम येईल. एखादं मेडिकल आहे, मेडिकलमध्ये पण काय असतं, कन्झ्युमर हे कोण असतात, अनरजिस्टर्ड पर्सन असतात. हे पेशंट आहेत, हे काय औषधं विकायला घेत नाही, स्वतःच्या उपचाराकरता औषध घेत असतात. तर मग इथे मेडिकल शॉपवाल्यांना हे करायला लागतं की तुम्ही जे गुड्स विकलेत त्याची एकूण टॅक्सेबल व्हॅल्यू द्या. म्हणजे सर्व इनवॉइस मिळून 18% जी व्हॅल्यू गेली ती एवढी गेली, 28मध्ये एवढी व्हॅल्यू गेली. अशा प्रकारे इकडे हीच माहिती, ज्याच्याकडे दोन्ही प्रकारचे कस्टमर आहेत, रजिस्टर म्हणजे B2B आणि अनरजिस्टर म्हणजे B2C, मग त्याची माहिती B2C इकडे येते आणि B2B मध्ये इकडे इनवॉइस येणार. या प्रकारे ही माहिती दिली जाते. आणि त्यानंतर हा GSTR 1 भरला 11 पर्यंत. आता 20 तारखेपर्यंत काय भरायचं आहे, GSTR 3B. आता या GSTR 3B मध्ये काय होईल, इथे बघा हे दिसते 3.1 टॅक्स ऑन आउटवर्ड आणि रिव्हर्स चार्ज, म्हणजे जर का काय परचेस केला असेल त्यावरचा टॅक्स आणि जे सेल केलं आउटवर्ड सप्लाय त्यावरचा टॅक्स इथे दाखवायचा आहे. किती अमाऊंट आहे ती पण दाखवायची. इथे बघा एकूण मिळून म्हणजे 18%, 28% दोन्ही मिळून अमाऊंट किती आहे, 6,40,954.09 आलेली आहे. पुढे टॅक्स पण आला आहे, सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स. बी मध्ये काय, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज. बी मध्ये काय, इकडे झिरो रेटेड. झिरो रेटेड सप्लाय कशाला म्हणतात हा वेगळा विषय. ओके, तर तो विषय जो आहे, मी इथे याल, हा खाली इंटिग्रेटेड टॅक्स आहे, याच्यामध्ये इथे डिफाईन केलं झिरो रेटेड सप्लाय कशाला म्हणतात. म्हणजे जसं जशी गरज लागेल तुम्हाला IGST ॲक्ट पण रेफर करायला लागेल. IGST ॲक्ट कधी वापरायचा, तो काय कशासाठी बनला आहे सगळं मी सांगणार आहे, सगळे संदर्भ मी सांगणार आहे. आलं. एक आहे एक्सपोर्ट ऑफ गुड्स आणि दुसरं आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर बोथ टू
स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. म्हणजे अशा प्रकारची एक फॅक्टरीज इंडस्ट्री असते, तिकडनं गुड्स एक्सपोर्ट होतात. इंडस्ट्रियल एरिया जो असतो तो असा एरिया, इंडस्ट्रियल एरिया की जिकडनं गुड देशाबाहेर पाठवले जाते. त्यांना जर गुड सप्लाय केला तर मग तो सप्लाय येतो झिरो रेटेड सप्लाय. म्हणजे समजा गुड्स 18% असतील किंवा 12% असतील तरी यांच्याकडनं IGST कलेक्ट करायचं. समजा अंधेरीमध्ये अशा प्रकारचा एरिया आहे, स्टेज आहे, त्यांना सप्लाय केला तर 2 ऑप्शन असतात की एक वेगळं ॲप्लिकेशन असतं लेटर ऑफ अंडरटेकिंग, ते फाईल केलं तर विदाऊट पेमेंट ऑफ GST सप्लाय करता येतं. आणि जर ते नसेल तर मग IGST जो आहे तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आणि नंतर त्याचा रिफंड मिळतो. म्हणजे ॲक्च्युली गव्हर्नमेंट ते गुड्स किंवा टॅक्सेबल असून पण टॅक्स घेत नाही, म्हणून त्याला नाव आहे झिरो रेट सप्लाय. लक्षात घ्या. आणि दुसरे असे गुड्स ज्याचा रेट नील दिला आहे, म्हणजे हे गुड टॅक्सेबल आहेत पण रेट नील आहे. आणि तिसरं काय असतं की हे करमुक्त केले, म्हणजे सेक्शन 11च्या यादीमध्ये गुड्स आले तर करमुक्त आहे. सेक्शन 9च्या यादीमध्ये आले पण रेट नील दिला, बाहेरकडून टॅक्स नाही घ्यायचा आहे सप्लायरला कुठल्याही प्रकारे, पण एक्झम्प्टेड सेक्शन 11च्या पॉवरप्रमाणे येतात. आणि सेक्शन 9मध्ये सांगितलं की आम्ही गुड सर्व्हिसचा रेट देऊ, तो रेट नील दिला असेल तर मग सेक्शन 9 प्रमाणे. आणि दुसरं रेट आहे पण सप्लाय कुठे केला, स्टेजमध्ये किंवा देशाबाहेर एक्सपोर्ट केला तर मग झिरो रेट सप्लाय. मग त्याप्रमाणे ते गुड्स इथे त्याची व्हॅल्यू दाखवायची, ही व्हॅल्यू दाखवायची. नील रेटला टॅक्स लागत नाही, एक्झामला टॅक्स लागत नाही, म्हणून पुढच्या कॉलममध्ये टॅक्स नाही, फक्त व्हॅल्यू भरायची गुड्सची व्हॅल्यू किती. इनवर्ड सप्लाय दिसतं इकडे, लायबल टू रिव्हर्स चार्ज, म्हणजे जे परचेस केलं आहे त्याच्यावरती टॅक्स जमा करायचा आहे. मी इथे हा जो टॅक्स जमा करतोय हा ॲज ए सप्लायर करतोय आणि हा जो जमा करतोय हा रिव्हर्स चार्ज. जर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे, GTA गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी, त्यांच्याकडनं जर का मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली GTAकडनं आणि त्यांना काय अमाऊंट पे केली तर मग त्याच्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी रेसिपिएंट म्हणून माझी असेल तर मग ते या डीमध्ये इथे दाखवायची अमाऊंट किती आहे. राज्याबाहेरनं ट्रान्सपोर्ट झाला असेल, राज्याबाहेरचा ट्रान्सपोर्टर असेल तर मग IGST, राज्यामधला असेल तर सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स. आता मी जे बोललो याच्यावरती डिस्क्रिप्टिव्हली राज्याबाहेर म्हणजे IGST कधी लागतो आणि CGST कधी लागतो याच्यावरती मी एक तासभर तरी बोलीन, टॉपिक घेईन तेव्हा. असे बरेच रेफरन्सेस आहेत जे असे वरच्यावर येतील की तरतूद जिकडे असेल तिकडे तो जेव्हा विषय येईल तेव्हा तो डिस्क्रिप्टिव्हली बोलला जाईल. पण एकच विषय जेव्हा आपण सुरू करतो, इनवॉइस बनवायचा आहे, एखादा व्यक्ती विचारतो हा टॅक्स मला फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे, तर मग ते सांगत असताना हे सगळं बघायला लागतं. किंवा तू सप्लाय करतोय का, पहिले सप्लाय कसला आहे, गुड्स आहे का सर्व्हिसचा आहे, मग त्याचा रेट किती आहे, मग तो एक्झाम्प्ट आहे, रेट किती आहे, मग फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, अशा बऱ्याच विषय लक्षात घेऊन मग म्हणजे एखाद्याने एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देणारा असतो त्याला हे बघायला लागतं रे तरतूद काय कायद्यामध्ये, त्याचं सेक्शन काय, त्याचे रूल काय, काय सांगितलेलं आहे, कुठं नोटिफिकेशन आलं आहे का, हे सगळं विचारात घेऊन मग त्याला कायद्यानुसार काय ॲडवाईस द्यायच्या ठरवायला लागतं. मला काय वाटतं म्हणून मी उत्तर देऊ शकत नाही. मग जर माझ्याकडे अपडेटेड माहिती नसेल तर उत्तर चुकीचं जाऊ शकतं. एखाद्याने विचारलं ह्या गुड्सचा रेट काय, मोबाईलचा रेट काय, पहिले 12% होता, पुढे 18% झाला, हे मला माहीत नसेल, तुम्ही सांगितलं 12%, तर त्याने टॅक्स कलेक्ट केला 12% आणि मग 18% रेट होता, तर माझा ॲडवाईस चुकीचा गेला. त्यामुळे प्रत्येक वेळेस कोणीही काही विचारलं तर अपडेटेड माहिती. आता ह्यामध्ये कसं आहे, काही अशा वेबसाईट्स आहेत तिकडे तुम्हाला तुम्ही आता हा ॲड जो बघताय इकडे, हा ॲड जो आहे ना हा अपडेटेड नाही आहे, त्याच्यामध्ये लेटेस्ट अमेंडमेंट त्यांनी घेतलेला नाही आहे. तर काही अशा वेबसाईट्स आहेत की जिकडे तुम्हाला कुठला एक गुड्स टाकला तर त्याचा 1 जुलै 17ला रेट काय होता, मग पुढे रेट 12 होता, मग 6 झाला किंवा 12चा 18 झाला, ही सगळी माहिती त्याचा कालावधीत काय रेट होता हे मिळतं. तसं इथे मिळत नाही. तुम्ही नोटिफिकेशन काढाल इकडे की आता गुड्स आहेत कुठले, पण कुठले गुड्स आहेत, नोटिफिकेशन
सप्लाय आहे. आता खाली तुम्ही इकडे याल, एक रेट आहे आणि एक ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं नाही आहे. मग हे जनरल नोटिफिकेशन आहे आणि हे रेटचं नोटिफिकेशन आहे. मी रेटला जर क्लिक केलं, वर्ष चूज केलं 17, तर खाली मला इकडे बघा हे 10 आयटम दाखवतो आहे. 100 केले, पुढे काय दाखवणार नाही. हे इकडे जेव्हा 10 दाखवतो तेव्हा इकडे मग 1 2 3 4 या प्रकारे दिसतं. जर मी इकडे 20 घेतला, 25 घेतलं, या पण दिसतं. आता खाली आलो, हे पहिले नोटिफिकेशन आहे बघा, GST रेट शेड्यूल दिसतंय, रेट शेड्यूल. आता पुढे इथे हिस्ट्री दिसते, व्ह्यू दिसते. इथे क्लिक केलं, आता इथे बघा 28 फेब्रुवारी 23 पर्यंत आणि खाली आता हे नोटिफिकेशन मी व्ह्यू केलं, तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 खाली दिसतंय, हिअर बाय नोटिफाय द रेट ऑफ सेंट्रल टॅक्स. मग त्यांनी खाली शेड्यूलमध्ये यादी, सूची, ही 2.5% CGST, 2.5% SGST, अशा प्रकारे हे जे गुड्स आहेत, हे जे गुड्स दिलेत याची यादी दिली. आता पुढे जाऊन हे रेट चेंज झालेत, ते पुढे तुम्हाला आणखी नोटिफिकेशन आहे त्यात कळेल. आता इतका नोटिफिकेशन जेव्हा अभ्यास करेन तेव्हा मला कळेल की एखादा गुड बघायचा आहे, त्याचा आजचा रेट काय. हे खूप वेळ घेणार आहे. काय वेबसाईटला असं असतं की तुम्ही लगेच HSN कोड टाका, समोर तो लिस्ट करेल तो गुड्स रेट 1 जुलै 2017 आजपर्यंत किती वेळा बदलला की नाही बदलला तुम्हाला एकाच व्ह्यूमध्ये कळतं. समोर इथे नाही कळत. त्या डेटला जे नोटिफिकेशन होतं त्यात रेट काय होता हे कळतं, पण पुढच्या नोटिफिकेशनला रेट कुठल्या गुडचा चेंज झाला हे नाही कळत. त्यामुळे ज्याला या प्रकारे काम करायचं असतं तो त्या प्रकारचं बुक्स परचेस करतो आयदर, किंवा मग त्याच्या वेबसाईटला सर्व्हिस असेल ती सबस्क्राईब करतो. तर काय वेबसाईट आहेत त्यांचे असे इयरली सबस्क्रिप्शन चार्जेस आहेत 4,000 5,000. म्हणजे यातले प्रॅक्टिस करणारे लोक असतात ते पे करतात, त्यांना काय नाही. तुमच्याकडे 50 कस्टमर आहेत, कोणी काही विचारलं ते हे कोणी जरूर बसायचं. असं आहे ना, 500 रुपये पण महिना होत नाहीत, तर 5,000 म्हटले त्यांना परवडतं. कारण की माझ्या एका शब्दावरती समोरच्या व्यक्तीला हजारो लाखो रुपयाचा टॅक्स डिपेंड करतो. मी 1218 बोलू, 1812 गडबड होईल. तो त्यातला एक्सपर्ट आहे, त्याच्याकडे माहिती आहे, हे त्याला प्रूव्ह करण्याकरता तो जे बोलेल ते त्याचे जे शब्द आहेत ते अशा प्रकारे गेले पाहिजे की बाबा हे चुकीचं असू शकत नाही. ती माहिती कुठे मिळणार. मग त्या माहितीचं कलेक्शन जी वेबसाईट करते ते म्हणतात 5,000 रुपये इयरली, 500 रुपये महिना नाही, त्यांना पे करायला काही प्रॉब्लेम नाही. पण जर अशा प्रकारची चुकीची माहिती म्हणजे ज्या तुम्हाला काही टेस्ट करत आहे, चेक करत आहे, तर तुमच्याकडे पण हा डेटाबेस पाहिजे. ह्या वेबसाईटवरून तुम्ही काय बघणार, कसं बघणार लक्षात घ्या. ही तुम्ही चॅलेंजेस लक्षात घ्या काय आहे ती. आता तुम्हाला सगळ्या तरतुदी कळल्या का त्यानंतर त्या तरतुदीप्रमाणे ऑडिट करायला गेलात तर मग त्या सगळ्या तरतुदी, त्याचे नियम हे काम करून तुमचे पार्ट होतील. किंवा जसं होमवर्क करून जायला लागेल की बाबा ह्या बिल्डरचं करतोय ऑडिट, तर मग काय काय बघायला लागेल. पण तेच तुम्ही एखादा असं डिमार्ट सगळ्या स्टोअरचं करायला जाल, मग रेट कधी चेंज झाले, त्यांनी प्रॉपर रेट चेंज केले, ते रेट लावलेत की नाही लावलेत हे बघायला लागेल. ऑडिट करण्याचा उद्देश काय असतो, प्रत्येक वेळेस टॅक्स चोरी पकडणं हाच नसतो, मग कोणतरी आपल्याला बघतं म्हणून मग ते प्रॉपर सगळं काम चालतं. चौकामध्ये पोलीस नसेलच लोक लायसन काढणारच नाही. कोण विचारते, कोण बघते, लायसन काढायची गरजच नाही. इथे लायसन चेक केलं तर म्हणून काय होतं, लायसन काढणारे वाढतात. मग त्यातून काय होतं, त्यातनं पण गव्हर्नमेंटला लायसन काढायची फी मिळते आणि अपघात पण कमी होतात. तसं ऑडिट करण्याचा उद्देश की बा ऑडिट होतं, ऑडिट होऊ शकतं, म्हणजे टॅक्स चोरी होऊ नये किंवा कुठे चुका होऊ नये, प्रॉपर टॅक्स कलेक्शन व्हावं याकरता टॅक्सपेअर काय करतो, काळजी घेतो. स्क्रुटिनीमध्ये काय बघितलं जाईल, रिटर्न्स कोण प्रॉपर भरत नसेल तर मग तशा लोकांकडे कोण काम देत नाही. म्हणजे प्रॉपर लोकांना काम मिळतं, ते प्रॉपर पद्धतीने काम होतं
स्क्रुटिनी किंवा ऑडिटचा उद्देश प्रत्येक वेळेस त्यातनं लोक चुकीचं करतील असं नाही, पण केव्हा केव्हा काय होतं, निष्काळजीपणा होतो. कोण चेक करत नाही, कोण बघतंय, कोण विचारतंय. हे ब्रेक घेऊया आपण. ओके, हा विषय थोडा विस्तृतपणे घ्यायचा आहे मला.